आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। मिरज शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील 3 किलोमीटरच्या रस्त्याकरिता 100 कोटीचा निधी मंजूर। खासदार संजय काका पाटील यांची माहिती। मिरज शहरातील मिरज स्टँड ते मिशन चौककडून पुढे जाणारा रस्ता हा सुमारे 3 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग 166 मध्ये समाविष्ट असून सदर रस्त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून रक्कम 100 कोटी इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी दिली। महामार्ग क्रमांक 166 हा रस्ता मिरज शहरातील मिशन हॉस्पिटल तो स्टँड समोरून जाणारा रस्ता रत्नागिरी नागपूर हायवेमध्ये या रस्त्यावरून जात असताना हा रस्ता मिरज शहराला बायपास करून घेतलेला आहे। पण तरीसुद्धा खास बाब म्हणून गेले वर्षभर या रस्त्याच्या पाठीमागे लागून या रस्त्याला जरी बाहेरून जाणारा नॅशनल हायवे रत्नागिरी नागपूर हा हायवे असला तरीसुद्धा खासबाग म्हणून या रस्त्यासाठी जवळपास 100 कोटी रुपयाच्या आसपास पैसे नॅशनल हायवे अथॉरिटीकडे आपण मागणी केली होती आणि ती मंजुरी झालेली आहे। आता डागडुजीचं काम तात्काळ सुरू करून तो रस्ताही पूर्णत्वाला लवकर नेतोय तसं नॅशनल हायवेनं पत्र दिलेलं आहे। यासाठी आपले आमदार मिरजेचे सुरेशभाऊ खाडे यांनीही या बाबतीमध्ये पाठपुरावा केला होता। तेव्हा या 100 कोटी रुपयाचा हा रस्ता एकदा पूर्ण झाल्यानंतर हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आपण करतोय की ज्याला 30-40 वर्षाची गॅरंटी आहे। कायमची मिरज शहरातली ही एक मोठा रस्ता जी आज अतिशय डोकेदुखी झालेली आहे मिरज शहरवासियांना आणि कर्नाटकातून सांगलीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी। तर ही